नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. सकाळ सकाळ माझ्या किचनमध्ये म्हणजे अनुज होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही ब्लॉग बघितला असाल ना, तर त्याच्यामध्ये माझी सगळी ही तयारी आहे ना, आदल्या दिवशी म्हणजे मी करून ठेवली होती. ह्या कटलेटची सगळी तयारी, भाजी वगैरे चिरणे, साफ करणे किंवा सगळं हे पॅटीस आहेत ना, ते मी बनवून मस्तपैकी त्याची भाजी सगळी स्टफिंग म्हणजे जी पॅटीस बनवण्याची आधीची कृती असते ना सगळी, ती मी काल रात्री बनवून ना फ्रीजमध्ये ठेवली होती. त्यानंतर ना पॅटीसला लागणारे ब्रेड क्रम्स वगैरे आहे ना, ते सगळं मी रात्रीच बनवून ठेवलं होतं. परत पुदिन्याची चटणी वगैरे ना तुम्हाला मी दाखवते. कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं ना की पुदिन्याची चटणी मस्तपैकी लिंबू पिळल्यामुळे ना छान अशी हिरवीगारच राहिलेली आहे. ती तुम्हाला नंतर जेव्हा टिफिन भरेल ना तेव्हा तुम्हाला दाखवते. चला, तर इथे मी ना सकाळ सकाळ 5:30ला उठलेली आहे आणि मला 7 वाजेपर्यंत सगळे पॅटीस द्यायचे आहेत. पॅटीस किंवा व्हेज कटलेट काहीही म्हणू शकता ह्याला. तर इथे ना मी काल रात्री फ्रीजमध्ये ठेवताना त्याचे गोल गोल असे गोळे बनवलेले. तर आता मला ते असे म्हणजे थोडेसे वडे कसे असतात आपले साबुदाणे वडे किंवा आपले बटाटे वडे कसे आपण गोल केल्याच्यानंतर दाबतो, तसे दाबून ना मस्तपैकी त्याला गोल शेप द्यायचा होता. आणि मस्तपैकी ह्याच्यामध्ये मी एका साईडला ना कॉर्नफ्लॉवर भिजवून घेतलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि तिखट घातलेलं आहे. तर त्या कॉर्नफ्लॉवरमध्ये मी डीप करून घेते. त्याच्यानंतर हे ब्रेड क्रम्स ठेवलेले आहेत ना, त्याच्यामध्ये मी चांगलं दाबून घेते आणि ते म्हणजे एका पॅनमध्ये माझे 7-7 पडत आहेत. त्याच्यामुळे ते छान म्हणजे एक बॅच होईपर्यंत दुसरे मी चांगले छान असे कोटिंग करून वगैरे त्याला एका प्लेटमध्ये ठेवून घेते. तर इथे छान म्हणजे सगळे 7-7च्या बॅचने ना त्यांना ना 25 द्यायचे होते. त्याच्यानंतर आयुष पण कॉलेजला जाणार होता, त्याची पण मला तयारीसाठी म्हणजे त्याला पण द्यायचे होते, टिफिनमध्ये पण द्यायचे होते आणि खायला पण द्यायचे होते. नाही म्हटलं तरी पण मी इथे 35 कटलेट करून घेतलेले आहेत. तर इथे छान एक एक बॅच करून माझी ही आता शेवटची बॅच झालेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते की ते टिफिन वगैरे तयार करेपर्यंत आणि त्यांचं टिफिन वगैरे भरेपर्यंत त्यांचा फोन आला की ताई तुमचं झालं का सगळं. तर मी त्यांना तेच सांगितलं की हो, माझं जवळजवळ सगळं झालेलं आहे आणि लास्टची माझी बॅच म्हणजे घरामध्ये मुलांसाठी मी जी बनवली होती ना, ती फक्त आता एका साईडला होते. तर इथे सगळं जे फ्राय करून दुसऱ्या प्लेटमध्ये काढलेलं ते एक साईडला ना असे उभे करून ठेवले, म्हणजे जेणेकरून जे पण काय थोडंसं ऑइल वगैरे असेल ना, ते असं उभं करून ठेवलं ना की ते नितळून जातं ना. पण ह्याच्यामध्ये ना ब्रेड असल्यामुळे ना ते म्हणजे ऑइल असं खूप लागतच नाही. तर छान इथे मस्तपैकी माझे सगळे इथे कटलेट तयार झालेले आहेत. एक बॅच होतो आहे तोपर्यंत आता चहाची वगैरे मी इथे एका साईडला तयारी करून घेते. तर इथे चहा वगैरे होईपर्यंत तुम्हाला परत एकदा दाखवते की छान माझी कटलेट आहे ना एकदम रेडी झालेली आहेत. इथे बघू शकता, मस्त छान वाटतात ना. आता काय काय आहेत असे की एक बॅचमध्ये थोडासा लागला होता खाली, पण ते ठीक आहे म्हणजे एवढे खूप करपले वगैरे नव्हते. पण छान म्हणजे सगळे कटलेट तयार झाल्याच्यानंतर आणि ही पुदिनाची चटणी बघा मस्त हिरवीगारच आहे ना. तर छान असे ते 2 डबे म्हणजे एक त्या ताईंना द्यायचे, दुसऱ्या ताईंना आणि असे 20 दुसरीकडे जाणार आहेत. असे म्हणजे 2 मी पॅकिंग करून घेतलेली आहे. मोठे डबे आहेत ते बाहेर ऑर्डरसाठी जाणार आहेत आणि छोटा डबा आहे ना, तो मी घरगुती आहे त्यांना द्यायचा आहे. त्या सगळ्यांना मी हाय बोलते आणि पुढच्या कामाला सुरुवात करते. तर इथे मस्तपैकी छान पॅकिंग वगैरे करून झाल्याच्यानंतर इथे आता आयुषला मी हे 4 कटलेट खायला देणार आहे. पण त्यांनी 4 खाल्लेच नाही, कारण का खूप मोठे मोठे छान आणि हेवी कटलेट म्हणजे ते ऑइल वगैरे असतं ना, त्यामुळे त्याने 4 खाऊच शकला नाही. त्याने 2च खाल्ले आणि बाकी मग त्याला अजून टिफिनमध्ये मी 2 ॲड करून त्याच्यामध्ये त्याला टिफिनमध्ये देऊन टाकलं आणि त्याला सॉस आणि पुदिन्याची चटणी दिलेली आहे. छान हाताबरोबरनं सगळं आटपून घेतलेलं आहे कामं वगैरे. आणि आता पुढची तयारी म्हणजे मला ऑर्डरला जायचं आहे, त्याच्यामुळे मी हातावर दुपारच्या जेवणाची तयारी करून घेतलेली आहे. तर इथे भात एका साईडला घातलेला आहे आणि दुसऱ्या साईडला ना मी एकच अशी डाळ बनवणार आहे. म्हणजे त्याच्यामध्येच मी कांदा, टोमॅटो, मटार आहेत थोडेसे, ते मटार घालणार आहे आणि बटाटा घालणार आहे एक. असं शिजवतानाच मी हे सगळं ह्याच्यामध्ये घालणार आहे की ना. आता म्हणजे मी लवकर जाऊन ना लवकर येणार आहे, म्हणजे फक्त मी ह्याला फोडणी वगैरे घालणार नाही आहे. फोडणी मी आल्याच्यानंतर घालणार आहे. तर ह्या डाळीमध्ये बघा हे सगळं घातलेलं आहे, कांदा, टोमॅटो वगैरे आणि थोडंसं घालून हळद घातलेली, जिरं घातलेलं आहे आणि कुकर बंद करून घेतलेला आहे. आजूबाजूचा पसारा सगळं उचलून घेते मी आणि त्या सगळं तुम्ही बघितलं असाल की भात पण माझा होतो आहे. काहीच म्हणजे दुसरं मी काय बनवू शकत नाही, कारण की मला खूप म्हणजे ते सगळं आटपेपर्यंत घरातली कामं आटपेपर्यंत ना
खूप उशीर झाला होता. त्याच्यामुळे ना मी आता सगळं कुकर फक्त लावलेला आहे आणि भात घातलेला आहे. तर छान इथे बघू शकता तुम्ही. मी ऑर्डरला जाऊन आलेली आहे आणि 2:30 वाजलेले आहेत, म्हणजे 2:30 वाजून गेलेले आहेत आणि मी आत्ता कामावरनं आलेली आहे ना. म्हणजे एक ऑर्डर आणि थोडीशीच होती ती, कांदिवलीचीच होती. पण फक्त फेशियल होतं आणि कलर होतं. तर ते मी केलेलं आहे. आणि आता तुम्ही बघू शकता, डाळ मी सकाळी शिजवून ठेवलेली ना, तर ती कुकरमध्ये कसं थंड झाल्याच्यानंतर थोडीशी अशी आकसली होती, म्हणजे घट्ट झाली होती. त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आणि कुकर हलवून घेतलेला आहे आधी. त्याच्यानंतर मी पाणी घातलं आणि डाळ लूज करून घेतलेली आहे. इथे फोडणीला एकदम साधी सिंपल राई, जिरा, कढीपत्ता, कांदा मी शिजवताना घातला नव्हता ना, तर आता मी फोडणीला कांदा घातलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं ना हिंग घातलेलं आहे तर फोडणीलाच. त्याच्यानंतर हळद घातलेली आहे. छान असं मस्तपैकी फोडणी तयार करून घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये डाळ ओतून घेतलेली आहे. नेहमीप्रमाणे जशी आपण डाळ फोडणीला वगैरे घालतो तशीच मी बनवलेली आहे, साधी सिंपल. फक्त ह्याच्यामध्ये भाजी काहीच नसल्यामुळे ना, म्हणजे मी वेगळी काय भाजी बनवू शकत नव्हती, उशीर जायला. आणि आता मला हे सगळं करता करता 3 वाजलेले होते. तर इथे मस्तपैकी डाळीला फोडणी वगैरे घातले. तर आणि छान फोडणी उकळी आल्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये 2 चमचे असे तूप घातलेले आहेत, जेणेकरून ना डाळ भात आणि आपण वेगळं सेपरेट तूप घेऊ नये ना, म्हणून मी डाळीमध्येच आम्ही दोघंच, मनोहर आणि मीच होते जेवायला आता सध्या तरी. कारण का आयुष येणार आहे, त्याची एक्झाम चालू आहे, तर तो उशिरा येणार आहे कॉलेजमधून. आणि मिताली पण कॉलेजमध्येच होती, तिचे कसले आता प्रोग्राम्स कॉलेजमध्ये चालू आहे, तर त्याची सगळी प्रॅक्टिस वगैरे चालू आहे, त्यामुळे ती पण उशिरा येणार होती. तर इथे मस्तपैकी माझी डाळीची फोडणी झालेली आहे, डाळसुद्धा झालेली आहे. वरून छान अशी कोथिंबीर वगैरे घातलेली आहे. आणि इथे बघा मस्तपैकी डाळीला उकळी येते. आणि तो कॅमेरा जसं मी लांब केला ना, की त्याचा कलर बरोबर दिसतो आहे, की मलाच कळत होतं की हे कलरमध्ये असं काय फरक दिसतो आहे म्हणून. तर छान असं मस्तपैकी डाळ भाताचा दुपारी मस्तपैकी प्रोग्राम झालेला आहे. त्याच्यानंतर मी सकाळी लवकर उठल्यामुळे ना थोडीशी झोपली होती. उठल्याच्यानंतर चहा पाणी वगैरे झालेलं आहे आणि आता परत मला संध्याकाळच्या जेवणाची मी तयारी करते. आणि इथे तुम्ही ना बघू शकता, की मी 2 भाज्या बनवणार आहेत. एक भाजी माझी ना टिफिनसाठी जाणार आहे, म्हणजे तिघांना द्यायची ही भाजी ना. त्यासाठी मी मटार, फ्लावर, गाजर वगैरे मिक्स भाजी बनवून ती मी टिफिनमध्ये देणार आहे आणि टिफिनवाल्यांसाठी देणार आहे म्हणजे. आणि दुसरी भाजी आहे ती मी ना चणे आणि बटाटा करून, आपली ओलसर भाजी असते ना चणा बटाटा, ती मी आमच्या घरासाठी बनवणार आहे, म्हणजे घरातल्यांसाठी. कारण का मुलं पण ना अशी मिक्स फ्लावर, वाटाणा वगैरे ह्याची पावभाजी त्या लोकांना करून द्या, ती लोकं आरामात मस्त खातील, अगदी पूर्ण भाजी संपवून टाकतील. पण त्या लोकांना अशी भाजी असेल ना, तर ती लोकं अजिबात खात नाहीत. तर आता ना इथे भाजी, फ्लावर, मटारची वगैरे भाजी मी इथे वाफायला ठेवलेली आहे. म्हणजे चांगली छान परतून वगैरे घेतलेली आहे, त्यात मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे. आणि त्याच्यावरती मी झाकण ठेवून पाणी घातलेलं आहे, की जेणेकरून ती वाफेवरती छान शिजून जाईल. भाजी होईपर्यंत मी इथे मस्तपैकी ना पीठ मळून घेतलेलं आहे. पीठ मळल्याच्यानंतर इथे आता माझी दुसरी भाजी आहे ना, जी चण्याची उसळ बनवणार आहे. त्यासाठी ना मी इथे चणे आणि बटाटा एका कुकरच्या भांड्यामध्ये घालून ती शिजवून घेतलेली आहे. आणि दुसऱ्या भांड्यामध्ये भात घातलं होतं डब्यामध्ये म्हणजे. तर ते मस्तपैकी भात पण एका साईडला झालेला आहे माझा. एक भाजी झालेली म्हणजे होते आणि दुसरी आता मी फोडणीला घालते. डाळ तर आहेच माझ्याकडे ऑलरेडी. तर इथेही चण्याच्या भाजी म्हणजे मला वाटण घालायचं आहे ना, आपलं जे कांदा लसूणचं असतं ना, कांदा खोबऱ्याचं भाजलेलं, ते वाटणावरती बनवणार आहे ना. तर मी ते जे शिजवलेले चणे आहेत ना, त्याच्यामध्येच वाटण घातलेलं आहे. म्हणजे ह्या टायमाला मी आता फोडणीला घालणार नाही आहे. मी ते डब्यामध्येच थोडंसं 2 चमचे इतकं, म्हणजे छोटे चमचे आहेत ना 2, तेवढं मी वाटण घातलेलं आहे. तर तिथून फोडणीला अगदी साधी सिंपल म्हणजे राई जिरा घातलेला आहे, कांदा घातलेला अगदी थोडासा अर्धाच, आणि तिखट वगैरे घालून, हळद तिखट घालून, थोडासा गरम मसाला घालून भाजी इथे छान फोडणीला घातलेली आहे. चवीप्रमाणे मीठ वगैरे घातलेलं आहे आणि भाजी इथे माझी तयार झालेली आहे. म्हणजे अजून ह्यातला कड वगैरे काढायचं आहे ना, लगेच काय भाजी बोललं की तयार होत नाही ती. अजून ह्याला उकळी यायची आहे चांगली आणि नंतर मग मी कोथिंबीर वगैरे घालेन. तोपर्यंत ना दोन्ही भाज्या इथे छानशी म्हणजे होत आहेत. इथे मध्ये ताईला खूप असं खोकला लागलेला आहे ना, तर तिला मी थोडंसं घरगुतीच औषध, थोडंसं चाटण बनवून देत आहे. म्हणजे अद्रक किसून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मी मध असतं ना ते घातलेलं आहे आणि अगदी चिमूटभर अशी हळद घातलेली आहे. छान ह्याचं ना हे एकत्र केलं की ह्याचा ना रस निघतो, म्हणजे रस तयार होतं ते.
तर ते रस ती अशी तिला सांगेल की ते अद्रक सकट सगळं असं चावून चावून खा. थोडंसं घशाला आराम मिळेल आणि थोडंसं गरम पाणी करून देते तिला. म्हणजे जरा तिला घशाला आराम पडेल. हे बघायचं ना, मस्तपैकी असं सिरप तयार झालेलं आहे. तर तिला हे मी पहिला बनवून देते आणि थोडंसं गरम पाणी घेतलं तर तिला आराम होऊन जाईल. तर इथे बघा, तुम्ही बघू शकता की छान माझी इथे चण्याची भाजीसुद्धा झालेली आहे आणि याच्यावरती कोथिंबीर घातलेली आहे. म्हणजे फायनली माझी भाजी झालेली आहे. इथे माझी ह्याची पण भाजी झालेली आहे, आपली फ्लावरची. ह्याच्यामध्ये मी छान अशी कोथिंबीर घालून घेणार आहे. पहिला बघितलं ह्याच्यामध्ये मोस्ट ऑफ काय होतं, आपण जेव्हा वाफेवरती शिजवतो ना भाज्या, कुठले असे बटाटे असतात ना, ते शिजत नाहीत मध्ये. तर मी बटाटे असे चेक करून घेतले 2-3, तर मस्त छान असे बटाटे शिजले होते. ह्याच्यावरती पण मी छान कोथिंबीर घालून घेतलेली आहे, कारण का ही भाजी मला टिफिनमध्ये द्यायची आहे ना. तर थोडीशी अशी दिसली पाहिजे ना, की बाबा चमचमीत असली पाहिजे आहे. मग टिफिनवाल्यांना पण असं वाटतं की बाबा हां, यांच्याकडची भाजी छान आहे करून. तर चला, इथे माझ्या दोन्ही भाज्या झालेल्या आहेत आणि आता मी चपात्या बनवायला घेते. चपात्यांचं पीठ मी आधीच बनवून ठेवलं होतं. मस्त छान असं मुरलं ना पीठ, की अशा चपात्या छान टम्म अशा फुगल्या जातात. नेहमीप्रमाणे माझ्या छान अशा सगळ्या चपात्या फुगलेल्या आहेत आणि छान झालेल्या आहेत सगळ्या चपात्या. तिथे चपाती वगैरे करून घेतलेली आहे आणि आता पुढे माझं अजून बरीच कामं आहेत. म्हणजे टिफिन वगैरे भरण्याचं काम आहेच. तिथे 3 टिफिनमध्ये, एका टिफिनमध्ये फक्त भाजी पाहिजे होती, एका टिफिनमध्ये चपाती भाजी पाहिजे होती आणि तिसऱ्या टिफिनमध्ये पूर्ण जेवण पाहिजे होतं. म्हणजे चपाती, भाजी, डाळ, भात असं सगळं पाहिजे होतं. तर इथे मी चपात्या करता मनोहरने थोडासा कामाला ब्रेक घेतलेला आहे. एका ठिकाणी बसून खूप कंटाळा येतो ना, मग थोडासा असं मधीच येऊन माझ्याशी तो गप्पा वगैरे मारत असतो. तर इथे बघा, हा पहिला टिफिन माझा जातो आहे. फक्त भाजी पाहिजे. तर त्या ताईंचा फोन आलेला होता, म्हणून त्यांना मी आता पहिला भाजी नेऊन देणार आहे. म्हणजे मी जात नाही, ते येतात खाली आणि मग मितू किंवा आयुष ना खाली जाऊन त्यांना टिफिन देऊन येतात. तो टिफिन गेल्याच्यानंतर आता माझा हा दुसरा आणि तिसरा एका घरात जाणार आहे. दोघांना पाहिजे आहे, पण एकाला फक्त भाजी चपाती पाहिजे आणि एकाला पूर्ण जेवण पाहिजे आहे. असा वेगवेगळा टिफिन मला द्यायचं आहे. तर इथे मस्तपैकी छान एक चपाती भाजीचा टिफिन भरला आहे आणि दुसरा आता पूर्ण टिफिन भरायचं आहे ना, त्याच्यासाठी तयारी चाललेली आहे. पण काय, चपात्या म्हणजे बाहेर ठेवल्या की थोड्याशा कडक होतात किंवा अशा एकदमच गार होऊन जातात ना. त्याच्या आधी मी सगळं इथे टिफिन म्हणजे चपात्या वगैरे ते डब्यामध्ये भरून ठेवलेल्या आहेत. तर दुसऱ्या साईडला तुम्ही बघू शकता, मी डाळ भरून घेतलेली आहे, भात भरून घेतलेला आहे आणि लाईनीत आता सगळे डबे लावून घेणार आहे. तर खाली पहिला डाळ भात लावलेला आहे, त्याच्यानंतर भाजी आणि मग शेवटी चपाती अशी मी टिफिनमध्ये भरणार आहे. तर इथे ना म्हणजे मला ॲक्च्युली टिफिन असाच भरतात ना, कुठल्या पद्धतीत भरतात म्हणजे कोणाची सिस्टमॅटिक असतात बरोबर, कुठला डबा कुठे लावायचा ना हे बरोबर माहिती असतं. पण मला जसं आता जमतं आहे ना तसं मी ते आणि मला डबे ना रोजचे नसतात, केव्हा तरी असतात. कारण का माझ्या बाहेरच्या ऑर्डरमुळे ना माझं जे टिफिनचं आहे ना मी बंद केलेलं आहे. कारण का यायला उशीर झाल्याच्यानंतर ना त्या लोकांना टायमात मी टिफिन देऊ शकत नाही. आता अनायासे मी लवकर आली होती ऑर्डरवरून आणि मला टाईम होता, म्हणून मी त्यांना हां बोलली की ठीक आहे म्हणून देते. तर नाहीतर ना मला अशी रात्रीचे वगैरे मी टिफिन घेत नाही. मग शक्यतो सकाळचं असेल ना तर मी घेऊ शकते. तर मस्तपैकी टिफिनवाल्यांचे टिफिन वगैरे गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर ना चपात्या असूनसुद्धा आयुषला पाहिजे होती चण्याची भाजी बनवली आहे ना, म्हणून तो बोलला मम्मी मला भाकरीच पाहिजे. आता त्याच्यासाठीच तर भाकरी होणार नाही, म्हणून मी 4 भाकऱ्या बनवल्या आणि मस्तपैकी चपातीसारख्याच माझ्या भाकऱ्यासुद्धा इथे छान फुगलेल्या आहेत. सगळी मस्तपैकी कामं वगैरे माझी आता झालेली आहेत. जेवण वगैरे आटपल्याच्यानंतर बाकीची पुढची कामं अजून माझी बरीच बाकी आहेत. तर इथे मस्तपैकी भाकऱ्या वगैरे झाल्याच्यानंतर एका साईडला मुलं आता जेवायला बसलेली आहेत. छान असं नेहमीप्रमाणे बघा भाकरी माझी मस्त फुललेली आहे. तर चला, आजचा व्लॉग ना मी इथेच थांबवते. तर असा माझा मस्तपैकी दिवसभराचा रुटीन तुमच्याबरोबर जो शेअर केलेला आहे ना, तो तुम्हाला कसा वाटला आहे ना, तो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.